नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही आज राज डेअरी फार्म मध्ये आपल्याकडे एक 20 गाया उपलब्ध झालेल्या, एकदम टॉपच्या गाया उपलब्ध झालेल्या. विशेष म्हणजे असं की आज मंगळवार आहे, आपला मार्केटचा दिवस आहे. आजपासून मंगळवार बुधवार मार्केट असतं. आज मंगळवारचं मार्केट चालू झालेलं आहे आपला. आता तर बघू शकता लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता एकदम टॉप मध्ये ही जी गाय बघू राहील तुम्ही दुसऱ्यामध्ये, हिची कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता एक 25 ते 28 लिटर पर्यंत तुम्ही बघू शकता. सगळ्या गाय टॉपच्या आपल्याकडे बघू शकता तुम्ही. ही बी गाय आहे ना, ही बी गाय दुसऱ्यामध्ये, हिची बी कॅपॅसिटी एक 25 लिटर पर्यंत आहे. म्हणजे हे सगळ्या गाय एकदम टॉपच्या बघू शकता तुम्ही. आता शेतकरी बांधवांनो, हे ज्या गाय आता बाकीच्या गाया रेस्ट करून राहिल्या, आता थोडंसं त्यांचं वॉशिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खाण्यापिणं त्यांचं झाल्यामुळे थोडासा रेस्ट चालू आहे त्यांचा. त्याच्या पुढे तुम्हाला दाखवू शकतो मी पुढे अजून बी तुम्ही बघू शकता. त्याच्या ही बी जी गाय बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो, ही बी गाय एक 25 ते 30 लिटर पर्यंत हिची बी दूध देण्याची कॅपॅसिटी बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्येची. आणि पुढे बघू शकता तुम्ही ही ब्लॅक मध्ये, हिची बी दूध देण्याची क्षमता एक 25 ते 28 लिटर पर्यंत गायची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्या अजून बसलेल्या गाय तुम्ही बघू शकता अजून शेतकरी बांधवांनो. बघा अजून बी बघू शकता आपली. आता ही जी खाली झालेली गाय आहे आपली, आणि आता सध्याला एक 22 लिटर वर गाय चालू आहे दुधावर. आता चिकावर आहे 22 लिटर बघू शकता तुम्ही. आणि म्हणजे चिक 22 लिटर चालू आहे का? हा, चिक 22 लिटर चालू आहे. आणि पुढे बघू शकता तुम्ही कारवड आपली एकदम जबरदस्त कारवड आहे, ब्रीड मधले वासरू आहे. दुसऱ्या 2 दात आहे बघू शकता तुम्ही, एकदम ब्रीड मध्ये आहे वासरू आपल्याकडे एकच नंबर आहे. आणि पुढे बघू शकता तुम्ही एकदम ही बी गाय, सगळ्या गाय आपल्याकडे अशा 25 ते 28 लिटर पर्यंत ही बी गाय बघू शकता. एक 25 ते 28 लिटर पर्यंत याची बी दूध देण्याची कॅपॅसिटी पुढे बघू शकता दाबा. आणि ही गाय खाली झालेली बघू शकता तुम्ही. आणि जी गाय आता खांद्याचं माप आहे माझं बघू शकता शेतकरी बांधवांनो, खांद्याचं मापाची कारवड आहे, दाताला 2च दात आहे बघू शकता तुम्ही. याचे बी एक साधारण 10 ते 15 दिवसाचा टाइम आहे अजून बघू शकता तुम्ही. एकदम पॅच मध्ये एकदम क्वालिटी मध्ये बघू शकता तुम्ही. पुढे बघा शेतकरी बांधवांनो, एकदम जबरदस्त मध्ये दुसऱ्यामध्ये हिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता एक 30 ते 35 लिटर पर्यंत आहे बघू शकता तुम्ही. एकदम चमक धमक बघू शकता गायचे आपले एकदम टॉप मध्ये. आणि पुढे बी बघू शकता तुम्ही एकदम हे बी बघू शकता तुम्ही तिसऱ्यामध्ये एकच नंबर गाय. आणि हिची बी कॅपॅसिटी 31 लिटर पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी बघू शकता तुम्ही. चला या तुम्हाला अजून दाखवतो आपल्या बघू शकता तुम्ही. एकदम टॉपच्या हत्यार हे बघू शकता तुम्ही. 25 30 32 लिटर पर्यंत याची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता तुम्ही बघू शकता तुम्ही. पुढे बघू शकता तुम्ही हे सगळ्या गाय आपल्या 25 30 35 अशाच उपलब्ध झालेल्या बघू शकता तुम्ही. एकदम टॉप मध्ये शेतकरी पण आहे. पहिलो कारवडे हिची पहिलो कॅपॅसिटी दूध देण्याची 24 लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही शेतकरी बघू शकता तुम्ही एकदम पॅच मध्ये. आणि तुम्हाला अजून मी दाखवतो आपल्या भरपूर अशा गाय आपल्याकडे झालेल्या आहेत शेतकरी. तर माऊली तुमच्या सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या पण गाया दाखवू शकतात ना शेतकरी बांधवाले? शेतकरी बांधवाला आपण दाखवू शकतो. ते हे सगळं बघू शकता तुम्ही. एकदम पहिलो गाय आहे सगळ्या आपल्या. आणि सगळ्या गाया विशेष असं म्हणजे सगळ्या 18 20 22 16 अशा दूध देण्याच्या कॅपॅसिटी 25 30. तर माऊली या शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये सूट होईल ना गाया? आता शेतकरी बांधवांचं आता आपलं संक्रांतीपासून तिळतिळी ऊन चालू होतं माऊलींनो. आणि विशेष कसं आहे की तिळून ज्या तुम्हाला टेम्परेचर जे वाढतं तसं त्या टेम्परेचर मधल्या बी गाय आपल्याकडे उपलब्ध असतात, सेट होणाऱ्या असतात. आणि विशेष कसं आहे तुमचं एक 42 40 38 असं टेम्परेचरचे जे तुमच्याकडे जे टेम्परेचर, त्या टेम्परेचर मधून आपण तुम्हाला त्या गाया तशा खरेदी करून देऊ शकतो. म्हणजे जसं तुमच्या वातावरणात सूट होणार आहे तशा गाय आपल्या राज डेअरी फार्म मध्ये तुम्हाला भेटू शकतात. आणि विशेष म्हणजे असा की तुम्ही मार्केटमध्ये बी लोणी मार्केटमध्ये बी जर आले तर एकदम तुम्हाला व्यवस्थित आणि गाया तुम्हाला बघल्यात जातील. आणि विशेष म्हणजे असा की सगळी तुम्हाला बोली बी राहील त्याच्यामध्ये गायांची. सडा अंगाची मुख्य सडाची बोली राहील. आणि विशेष असा की तुम्हाला पावती बी राहील. तशीच घरी बी आपल्या गोठ्यावर राज डेअरी फार्म मध्ये बी पावती असते. त्याच्यामुळे काही शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ देत नाही आपण. आणि विशेष म्हणजे असा की गाडी मार्केटमध्ये जशा गाड्या उपलब्ध असतात तशाच गोठ्यावर बी गाड्या उपलब्ध असतात आपल्या. म्हणजे गोठ्यावर पण पावती करून देतात ना? गोठ्यावर बी पावती आपण शेतकरी बांधवांना करून देतो. आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये बी आणि सगळ्या गाया व्यवस्थितच भरून आपण शेतकरी बांधवांना व्यवस्थित भरून सगळे स्वरून करूनच शेतकऱ्याला वाटा लावतात आपण. आणि विशेष कसं असं आहे की त्याच्यामुळे शेतकरी आपल्या बांधव आपल्याकडे येतात की राजू भाऊकडे ते काय येतात की राजू भाऊंचे जे व्हिडिओ बघतात जातात माझे शेतकरी जे असे आपण याने हे करतोय, तर ते शेतकरी बांधवांना आपण जेव्हा आपण माल दाखवतो तो सगळा खात्रीशीरच माल दाखवतात. तुम्ही व्हिडिओच्या बांधवांना बघतात माझे युट्यूब इंस्टावर बघूच राहिले शेतकरी बांधवांना की अशा आपल्याकडे गाय. तर राजू भाऊ मार्केटमध्ये गाय किती बघायला भेटेल शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना मार्केट लोणी मार्केट असं आहे की महाराष्ट्राचं लय मोठं मार्केट आहे.
तर याच्यामध्ये कम से कम तुम्हाला मार्केटमध्ये एक 1500 ते 2000 गाई मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर माऊली बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात की तुम्ही किंमत सांगत नाही. आता शेतकरी बांधवांचा विषय असा आहे, आता जे काल माझ्याकडे जे शेतकरी बांधव आले ते वाशिमचे, तर त्यांनी आपल्याकडून एक 5 गाई खरेदी केलेल्या होत्या आणि त्यांचं बजेट गाई घेण्याचं बजेट त्यांचं 60, 65, 70चं बजेट होतं. आपण त्याच बजेटनुसार त्यांना गाई आपण आपल्या राजगिरी फार्ममध्ये खरेदी करून दिल्या. 60-65च्या बजेटच्या गाया काय दूध काढू शकतात? 60-65च्या गाईचं बजेटचं दूध असं आहे माऊलींनो, की चालली तर 16 लिटर बी चालते, 18 बी चालते आणि चालली तर 14 चालते, 12 बी चालते. म्हणजे जसं गाईचं तुम्ही बघून, जसं खायला घालेन तसं गाई दूध खायला देते. घालच्यान तसं गाईचं तुम्ही ठेवून बिवून बघूनच गाई प्युअर मध्ये, कमी क्वालिटीमध्ये, एचएफ मध्ये, गिर क्रॉस मध्ये, अशा ब्रेड मध्ये ज्या तुम्ही जर गाई जसं घेतल्या तशा गाईचं दूध कॅपॅसिटी असते. तर राजू भाऊ आपल्याकडे ब्रीडच्या गाया येतात का? ब्रीडच्या बी गाय आपल्याकडे येतात. आता ब्रीड गोजुराचं ब्रीड कधी कधी असतात शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगतोय. आणि तसेच आपले रेग्युलरचे ब्रीड तर आहेत. आपलं विद्यापीठचं बी ब्रीड, आपलं राहुरी विद्यापीठचं बी ब्रीड आहे. म्हणजे असे बरेचसे ब्रीड असे मार्केटमध्ये बघा. आणि काय होतं, काही शेतकऱ्यांना कळत नाही भाऊ ब्रीडची गाय आल्यानंतर. काही शेतकऱ्यांना काय वाटतं त्याला पॅचमध्ये दिसते भाऊ, पण शेतकऱ्याला माहीत नसतं. तर शेतकऱ्याला आपण सांगतो की भाऊ या अशा ब्रीडची गाय आपल्याकडं शेतकरी बांधवांना उपलब्ध झालेली आहे. मग त्या शेतकरी बांधवांना कळते बाबा हा या अशा गाई आपल्याकडं, आणि त्यांची आपण त्या गायीची माहिती देत असतो शेतकरी बांधवांना. मेन म्हणजे अशी हिची कॅपॅसिटी, अशी हिची आई एवढी चालली होती, आता ही गाय एवढी चालणार, ही कारवडी एवढी चालणार आहे, असं आपण त्यांना सांगत असतो शेतकरी बांधवांना. तर बरेच शेतकरी बांधवांना गोठ्यावर यायला नाही जमत, तर ते लोणी मार्केटमध्ये येऊ शकतात. हा, जसं म्हणजे शेतकरी बांधवांना विषय असा आहे की तुमचं जर नाही जजमेंट बसलं तुम्हाला यायचं गोठ्यावर, तर मार्केटला येऊ शकता. जर मार्केटला जर नाही जमलं तुम्हाला, तर तुम्ही गोठ्यावर बी येऊ शकता. आपल्याकडे काही विषय नाही. म्हणजे गोठ्यावर पण माल उपलब्ध असतो. गोठ्यावर बी माल उपलब्ध असतो. जसा मार्केटमध्ये माल बघायला भेटतो तसा गोठ्यावर बी माल बघायला भेटतो शेतकरी बांधवांना. तरी माऊली गोठ्यावर काय रेंजच्या गाया पाहायला भेटन? किती ते किती गाय आहे आपल्याकडं? गोठ्यावर बी गाया रेंजचे विषय असे 60, 65, 70 पासून स्टार्टिंग होते. पण गोठ्यावर पण 1.5 लाख, 160, 170 पर्यंत बी गाय गोठ्यावर उपलब्ध असते शेतकरी बांधवांना. आणि ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क करावा. रामकृष्ण हरी. तर माऊली गोठ्यावर पण गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून, सगळी जे मार्केटमध्ये बोली असणार आहे ती गोठ्यावर बी बोली असते. गोठ्यावर शेतकरी बांधवांना पावतीची काय अडचण नाही ना? नाही, काहीच अडचण नाही. पावतीची अडचण नाही, कशाची अडचण नाही. शेतकरी बांधवांनो एकदम मला फॉलो करा, लाईक करा, आणि तुम्ही जादा होईल जेवढे कमेंट करा, आणि मला जेवढे कमेंट करा आणि राजू भाऊला कळवा की बुवा की शेतकरी बांधवांनो तुम्ही मला सांगा की ही गाईचं काय, त्या गाईचं काय, असं तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला सगळं सोयीस्कर सांगू शकतो. म्हणजे त्यांनी कमेंट केलं तुम्ही सगळं सांगू शकता. सांगू शकतो शेतकरी बांधवांना. तर या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्हाला जसं पाहिजे तशी कमेंट करा. राजू भाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी माहिती देतील. बरोबर ना? बरोबर चालते मला. आणि फोन नंबर तर आपला आहेच, पण तरी बी सांगतो मी 96 57 65 39 56. दाखवा माऊली गाय. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, त्यांनी आपल्याला भरपूर अशी सारी माहिती दिलेली. जर ते आपल्याला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देणार. आता ही गाय बघू शकते, टॉप क्वालिटीमध्ये लोणी गाय बाजारमध्ये गाय आहे. आणि तुम्हाला गोठ्यावर पण ते गाय टॉप क्वालिटीमध्ये दाखवणार. तुमचं जे बजेट असेल त्या बजेटनुसार ते गाय तुम्हाला दाखवणार. ज्या बी शेतकरी बांधवांना गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी राजू भाऊ महापारे यांना संपर्क करा. तर शेतकरी बांधवांनो ते गाय आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देणार व आपल्याला गाडी आणि पावती करून देणार. तर शेतकरी बांधवांनो आपल्या वातावरणामध्ये फुल गाय सूट होणार अशा गाय ते आपल्याला काढून देणार. तर आपण आपले व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, मागचे सगळी माहिती देतात. ते गोठ्यावर पण आपल्याकडे गाय उपलब्ध असतात. तर खरेदी करायची असेल तर राजू भाऊ महापारे यांना तुम्ही संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.